नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली। पेपरफुटीचा कट ब्युटी पार्लरमध्ये शिजलाय। आरोपी मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे ब्युटी पार्लरमध्ये भेटत होत्या अशी माहिती मिळते। पुण्याच्या कात्रज परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये त्यांची नियमित भेट व्हायची आणि त्याच ठिकाणी हा कट रचण्यात आल्याचं कळतंय। नीट पेपरफुटीचा कट पुण्यातील कात्रज परिसरात असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये शिजलाय। आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या दोघेही नियमित ब्युटी पार्लरमध्ये भेटत होत्या। कात्रजच्या सुखसागर नगरमधील गंगा ओशन सोसायटीत या दोघेही राहत होत्या। मनीषा मांढरे हिच्याकडे मनीषा वाघमारेंची मुलगी क्लासला जात होती अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे खळबळजनक असा हा प्रकार समोर येत आहे। खरं तर जशी जशी चौकशी पुढे जात आहे, नवनवीन खुलासे, नवनवीन खळबळजनक असे प्रकार आता समोर येत आहेत। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले। चंद्रशेखरजी, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर जशी जशी चौकशी पुढे जात आहे तशी आता नवनवीन खुलासे, नवीन खळबळजनक असे प्रकार समोर येत आहेत आणि या नीट पेपर फुटीचा संपूर्ण कट हा ब्युटी पार्लरमध्ये शिजला अशी धक्कादायक माहिती समोर येते। काय सविस्तर माहिती आहे बाबतची? मनीषा वाघमारे हिचं जे ब्युटी पार्लर आहे ते गंगा ओशन सोसायटीच्या अगदी बाजूला आहे आणि या ब्युटी पार्लरमध्ये गंगा ओशन सोसायटीतील ए विंग मध्ये राहणारी जी मनीषा मांढरे या प्राध्यापिकेनं त्या ठिकाणी जाणं सुरू केलं होतं। गेल्या वर्षभरापासून ती ब्युटी पार्लरमध्ये जात होती। त्याच वेळीच मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरेचे सूत त्या ठिकाणी जुळले असं म्हणावं लागेल, कारण त्या सगळ्या संबंधातूनच हे सगळं जे नीटचं देशभरामध्ये गाजणारं जे घोटाळा आहे त्याच ठिकाणी कट शिजला। खरं तर मनीषा वाघमारे हिची जी मुलगी आहे ती मनीषा मांढरे हिच्या घरातील घरगुती जे विशेष क्लास घेतलं जात होतं, त्या विद्यार्थ्यांचा विशेष क्लास नीटचं घेतलं जात होतं, त्या क्लासेसमध्ये तिला या मनीषा वाघमारेंनी टाकलेलं होतं। एकंदरीत ब्युटी पार्लरमधून झालेली जी ओळख आहे ती देशभरात ज्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य असलेल्या नीट परीक्षेच्या या सगळ्या पेपर फुटीपर्यंत गेलेली आहे। मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे हे खरं तर सुखसागर आणि कात्रज परिसरातील मध्य सीमेवरती असलेली जी गंगा ओशन सोसायटी आहे त्या सोसायटीत राहायला आहेत आणि त्या सोसायटीतील ज्या इमारती आहेत ते ABC अशा 3 इमारतीमधील B मध्ये मनीषा वाघमारे आणि A मध्ये मनीषा मांढरे ह्या राहायला आहेत। खरं तर मनीषा मांढरे यांच्या संदर्भात आपण माहिती घेतल्यानंतर त्या विभक्त राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि दुसरीकडे मनीषा वाघमारे जे आहेत त्यांचे पती डॉक्टर आहेत आणि मनीषा मांढरेंनी सुद्धा अनेकांची फसवणूक केल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि तिचे जे पती आहेत त्यांचे डॉक्टर पेशातूनही त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचं कोरोना काळात सुद्धा काही लोकांनी या संदर्भातल्या तक्रारी केलेल्या आहेत। एकंदरीत नीट घोटाळ्याचा हा सगळा जो प्रचंड घोटाळा झाला तो पुण्यातील कात्रज सुखसागर नगर परिसरातील या गंगा ओशन सोसायटीच्या अगदी शेजारी असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये झाल्याचं समोर येत आहे। कारण नक्कीच चंद्रशेखरजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।